आपली दिवाळी फराळ रेसिपीची सीरीज सुरू आहे। ह्या सीरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असा खमंग कुरकुरीत चटकदार चिवड्याची रेसिपी। ह्या चिवड्यासाठी लागणारा चिवडा मसाला सुद्धा मी घरीच तयार करणार आहे। अर्धा किलो भाजक्या पोह्यांच्या प्रमाणात आपण हा चिवडा बघणार आहोत आणि अशा पद्धतीने केलेला चिवडा अगदी संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतो, अजिबात कुठेही नरम पडत नाही किंवा मग वातड सुद्धा होत नाही। तर पोहे तळताना पोह्यांनी तेल पिऊ नये किंवा मग चिवडा खूप जास्त तेलगट न होता अशा पद्धतीने छान सुटसुटीत व्हावा, मस्त असा चटकदार व्हावा, यासाठी काही विशेष टिप्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला बघूया कसा करायचा हा चिवडा। तर इथे आपण अगोदर चिवडा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये 2 चमचे धने घेतलेले आहेत, त्यानंतर 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे इथे मी जिरे घेतलेले आहे। सर्व साहित्य मी छोट्या चमच्याने मोजून घेतलेले आहे। त्यानंतर 2 चमचे साखर आहे आणि इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतले। इथे मी जे लाल तिखट वापरलेले आहे ते खूप तिखट आहे, त्यामुळे मी कमी क्वांटिटी घेतलेली आहे। तुम्ही जर साधा तिखट वापरणार असाल तर मग तिखटाची क्वांटिटी वाढवा। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे, मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, अर्धा छोटा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व घेतलंय आणि हे सगळं साहित्य मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेतलंय। आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक इथे आपल्याला हे सगळं साहित्य छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा चिवडा मसाला तयार झालेला आहे। आता आपण मेन प्रोसेसकडे वळूया। तर सगळ्यात अगोदर इथे आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर पाऊण वाटी इथे मी डाळवं किंवा मग फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। हे दोघंही साहित्य मी जवळपास 1 ते 1.5 तास उन्हात ठेवून घेतलं होतं, जेणेकरून यात काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि तळल्यानंतर छान खरपूस होतात आपलं शेंगदाणे आणि डाळवं। त्यानंतर पाऊण कप इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, पाऊण कप इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। कढीपत्तासुद्धा स्वच्छ धुवून त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले। ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहेत। बदामाचे मी अशा पद्धतीने काप करून घेतले। त्यानंतर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतल्या। यानंतर इथे मी हे अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत। हे पोहे मी स्वच्छ गाळून जवळपास 2 ते 2.5 तासासाठी ऊन देऊन घेतलेले आहेत। मस्त अशा कडकडीत उन्हात हे पोहे आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण पोहे तळतो तर तेव्हा हे पोहे तेल पित नाही आणि अगदी शेवटपर्यंत आपला चिवडा छान कुरकुरीत राहतो। तर आता आपण हे एक एक करून वस्तू तळून घेणार आहोत। सुरुवातीला इथे मी पोहे तळत नाही आहे, कारण पोहे तळले की तेल खूप काळं होतं, त्यामुळे सुरुवातीला जो बाकीचं साहित्य आहे ते आपण तळून घेणार आहोत। तर हे बघा, सुरुवातीला इथे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। मस्त असे खरपूस शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। जे काही साहित्य आपण तळणार आहोत मस्त खरपूस तळून घ्यायचे। त्यानंतर इथे मी फुटाण्याची डाळ टाकलेली आहे। फुटाण्याची डाळ आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी तळायची आहे, नाही तर मग ती कडक होते। तर फुटाण्याची डाळसुद्धा माझी तळून झालेली आहे। आता मी खोबरं तळून घेते। खोबरंसुद्धा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर तळायचं आहे। जर जास्त खोबरं तळलं तर मग ते कडवट लागतं कुठेतरी। हे बघा, खोबरंसुद्धा इथे माझं तळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान हलकासा सोनेरी रंग ह्या खोबऱ्याला आलेला आहे। आता यात मी ड्रायनट्स तळून घेते। तर सगळे ड्रायनट्स किंवा म्हणजे ड्रायफ्रूट्स आहे ते मी एकदाच इथे तळून घेणार आहे। ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला अगदी 1-2 मिनिटासाठी तळून घ्यायचे, नाही तर मग त्यालासुद्धा जळकट फ्लेवर येतो। तर हे बघा, ड्रायफ्रूटसुद्धा इथे माझे तळून झालेले आहे। हे ड्रायफ्रूटसुद्धा मी एका ताटात काढून घेते। त्यानंतर इथे आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत। कढीपत्ता आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर यातलं जे सगळं साहित्य आहे, जे ओलं साहित्य आहे, म्हणजे जसं कढीपत्ता, हिरवी मिरची, ते सगळं आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे, नाही तर मग नंतर चिवडा मॉइश्चर पकडतो आणि नरम पडतो। तर आता इथे मी लसूण तळून घेते। लसूणसुद्धा आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो हाताने तोडल्यानंतर किंवा दाताने चावल्यानंतर असा छान कुरकुरीत लागला पाहिजे, अशा पद्धतीने तळायचा आहे, जेणेकरून आपला जो चिवडा आहे तो नंतर नरम पडणार नाही। त्यामुळे एक विशेष काळजी घ्यायची की इथे तुम्ही जेव्हा कधी कोणतंही साहित्य तळाल ते व्यवस्थित तळल्या गेलेलं आहे हे चेक करायचं आहे। तर हे बघा, लसणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। मस्त असा खरपूस हा लसूण तळून झालेला आहे। तर हा लसूणसुद्धा मी काढून घेते। तर अशा पद्धतीने सगळं साहित्य इथे मी तळून घेतलेलं आहे। तर हिरवी मिरची तळतानाचा माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला होता। हिरवी मिरचीसुद्धा मी छान अशी खरपूस तळून घेतली होती
आता आपण पोहे तळून घेणार आहोत. तर पोहे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि तेलही छान तापवून घ्यायचं आहे. पोहे अगदी थोडेसे टाकले की लगेचच काढून घ्यायचे, म्हणजे अगदी 20 ते 25 सेकंदांसाठी आपण एक बॅच तळून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने चाळणी असेल तर चाळणीचा वापर करायचा आहे, म्हणजे पोहे तळायला इझी पडतात आणि ते तेलात इकडे तिकडे पसरत नाही. आणि खूप जास्त वेळ जर पोहे तेलात राहिले तर मग पोहे तेल पितात, त्यामुळे आपला चिवडा तेलगट होतो. त्यामुळे अशा पद्धतीने पोहे तळताना हाय फ्लेमवर तळा. तर हे बघा, राहिलेले सगळे पोहेसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि गार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे पोहे अजिबात कुठेही तेलगट झालेले नाही आहेत, एकदम मस्त असे सुटसुटीत पोहे झालेले आहेत. तर आता राहिलेलं जे आपण सुरुवातीला साहित्य तळून घेतलं होतं ते साहित्य ह्या कढाईत मी घालून घेते. मोठं खोलगट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे चिवडा मिक्स करायला सोपं जातं. आणि आता हे सगळं साहित्य आपण सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत. मसाला आपण इथे नंतर ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण मसाला घालतो किंवा मसाला ह्या चिवड्यात टाकतो तेव्हा मग तो मसाला सगळ्या चिवड्याला छान एकसारखा लागतो. सुरुवातीलाच जर आपण मसाला टाकला तर मग तो पोह्यांना न लागता बाकीच्याच साहित्यांना जास्त लागतो आणि मग त्या साहित्याला चिकटून बसतो. त्यामुळे सुरुवातीला सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे मसाला टाकणार आहोत. तो मसाला फोडणी देण्यासाठी इथे मी जवळपास 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं होतं. खूप जास्त कडकडीतही करायचं नाही आहे, फक्त मसाल्याला फोडणी बसेल इतपत करायचं आहे. त्यानंतर तयार केलेला सर्व मसाला मी यात टाकून घेतलेला आहे. आता यात आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत. तर साधारण 2 मोठे चमचे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला इथे गरम आहे लक्षात घ्या, त्यामुळे अगदी केअरफुली करायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी थोडंसं मसाला गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि नंतर थोडंसं मसाला व्यवस्थित मिक्स झाला किंवा मग मसाला गार झाला तर हाताने हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाल्याच्या छोट्या छोट्या गाठी जमतात आपण फोडणी दिल्यानंतर किंवा मग चिवड्यात टाकल्यानंतर, तर त्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहे. तर हे बघा, सुरुवातीला इथे मी अशा पद्धतीने चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि नंतर मग मी हाताने छान असे हे एकजीव करून घेतले. तुम्ही बघू शकता चिवड्याला आपला किती सुंदर रंग आलेला आहे आणि अजिबात कुठेही हा चिवडा तेलगट झालेला नाही आहे, चवीला एकदम भन्नाट झालेला आहे. तर ही जी स्टेज आहे ह्या स्टेजला तुम्ही सगळं साहित्य चेक करू शकता, जसं की तिखट, मीठ किंवा साखर, आणि काही कमी वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ॲड करू शकता. तर इथे आपला हा दिवाळी विशेष मस्त असा खमंग कुरकुरीत चटकदार चिवडा बनून तयार झालेला आहे. हवाबंद डब्यात हा चिवडा महिनाभर छान टिकतो. तर तुम्ही अशा पद्धतीने हा चिवडा नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.